धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य। नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची दुसरी बाजू माहीत नसावी, मुंडेंच्या बाबतीत सर्व माहिती कागदपत्र मी पुरवते, महंत शास्त्रींच्या वक्तव्यावर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली, धनंजय मुंडेंचा आजचा मुक्काम भगवानगडावर। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची माहिती, तर शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीपद भाजपकडे जाणार, सूत्रांची माहिती। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न। पालकमंत्रीपदाचा वाद तुमच्या आशीर्वादानं नक्की सुटेल, चेंबूरमधील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा वाद लवकर सुटेल, लवकरच निर्णय होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे, सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, मुक्तागिरी बंगल्यावर भेट, धंगेकरांसोबत काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनीही शिंदेंची भेट घेतली। काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। मी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार, वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, शिवसेनेतील प्रवेशाच्या प्रश्नावर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी 3 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। गोयल यांच्या लोककल्याण कार्यालयाचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन, फडणवीसांसह भाजपाचे नेते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार। एमपीएससीचा गट ब सेवा संयुक्त पूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्याची अफवा, ऑडिओ क्लिपमधून 2 फेब्रुवारीला होणारा पेपर फुटल्याचा दावा, आयोगाकडून तक्रार दाखल, उमेदवारांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। ईव्हीएमलाही शाही स्नान घडवून पापमुक्त करावं, संजय राऊतांचा सामनातून टोला, घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगास्नान करतात, सामनातून भाजपवर सडकून टीका।